भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे तावडेंचा शपथविधी हा लांबणीवर पडला होता। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान। त्याच दिवशी मतमोजणी। 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार। विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून भाजपकडून 3 नावांची चर्चा। माजी आमदार राजेंद्र राऊत, राजन पाटील, प्रशांत परिचारक आणि राम सातपुते स्पर्धेत। कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरेंची माघार म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा। विधान परिषद सभापती राम शिंदेंचं वक्तव्य। कोकणातील शेतकरी हवालदिल, सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची सरकारवर टीका। तर शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसचाही तीव्र विरोध। राजू शेट्टींच्या आंदोलनाला दिला पाठिंबा। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीला। राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी। राजू शेट्टी यांच्याकडून सध्या राजकीय पक्षांची या संदर्भात भेट। जनाची नाही तर मनाची ठेवा। प्रताप सरनाईक यांनी MMRDA अधिकाऱ्यांना भर जनता दरबारात फोनवरून झापलं। मीरा भाईंदरमधील लोक दरबारात तक्रार निवारणासाठी अधिकारी उपस्थित नसल्यानं सरनाईकांचा पारा चढला। मुंबईतील मिठी नदीची सफाई कासव गतीनं। आतापर्यंत फक्त 6%च गाळचा उपसा। नाले सफाईसाठी 31 मेची डेडलाईन। यंदा नदीतून 2,14,315 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट। कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रलंबित कोरोना भत्ता अखेर आजपासून वितरित करायला सुरुवात। विविध विभागातील 9,077 कर्मचाऱ्यांना 29,22,00,000 रुपयांचा भत्ता वितरित करण्यात येणार। मुलुंड डम्पिंग ग्राउंड प्रकल्प पुन्हा रखडला। ठेकेदारानं प्रकल्प पूर्ण करण्याची तिसरी डेडलाईन चुकवली। 30 एप्रिलपर्यंत आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता। नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासावरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप। 60,000 झोपड्यांचा पुनर्विकास क्लस्टर योजनेतून करा, शिवसेनेची भूमिका। तर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास महानगरपालिकेनं करावा, भाजपची मागणी। रायगडमध्ये उन्हाचा वाढता पारा। तापमान 40 अंशांपार। हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्याला हाय अलर्ट जारी। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। अकोल्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर। विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर्सचा आधार घ्यावा लागतोय। सर्वच विद्युत उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मर समोर लागले कूलर्स। हिंगोली जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय। तापमानाचा पारा 41 अंशांवर। उन्हामुळे शहरातील रस्ते ओस। उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फचा वापर। गरज असेल तरच दुपारी बाहेर पडण्याचं आवाहन। सरकारनं स्टेनोग्राफर पद रद्द केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप। निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा। परभणीतील स्टेनोग्राफरचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या तरुणांचा संताप। गोंदियाच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील बोळदे कवठा शेत शिवारात हत्तींचा धुमाकूळ। गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाकडून मका पिकाची नासधूस। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत RT प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा। प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले। त्यामुळे भर उन्हात पालकांचे हाल। ॲप आधारित कॅब चालकांचं 18 एप्रिलपासून उपोषण। प्रलंबित मागण्यांबाबत गुरुवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी होणार चर्चा। सकारात्मक तोडगा न निघाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा। फास्टॅगशी लिंक असलेला वाहन क्रमांक चुकीचा असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होणार। वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची तातडीनं पडताळणी करा। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सर्व फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना निर्देश। पुणे शहरात बेवारस वाहनांबाबत विशेष मोहीम। नोटीस चिकटवल्यानंतर 24 तासांच्या आत वाहन हटवावं लागणार। PTP ॲपमध्ये माहिती नोंदवताच 48 तासात पोलिसांकडून वाहनावर कारवाई। पोलिसांकडून वाहन बेवारस म्हणून घोषित केलं जाणार आणि जप्त होणार।
मुंबईत खड्डेमुक्त मोहिमेला वेग. बोरिवलीच्या गोराई परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू. या निर्णयामुळे गोराई बोरिवली परिसरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यास मदत होणार. या कामासाठी 62,50,00,000चा खर्च. नागपूरच्या दीक्षाभूमीचा दुबई सिंगापूरच्या धर्तीवर विकास म्हणजे काय? नागपूर खंडपीठाचा प्रशासनाला सवाल. दुबई सिंगापूरचा दीक्षाभूमीशी विकासाशी काय संबंध? आम्ही दुबई सिंगापूर बघितलेलं नाही, त्यामुळे तिथला विकास माहिती नाही, अशी ही विचारणा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3ऱ्या धावपट्टीचा अभ्यास सुरू. 6 महिन्यात पूर्ण होणार अभ्यास. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभ्यासाची रूपरेषा निश्चित. परभणीच्या मानवत रोड इथल्या रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून चोरट्यांनी थांबवली काकीनाडा साईनगर एक्सप्रेस. प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे झाले पसार. बीडमध्ये 4 दिवसांपूर्वी भाजप नगरसेविकेच्या पतीला झालेल्या मारहाण झालेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. त्यांचे वडील घटनास्थळी नसतानाही त्यांच्या विरोधात कारवाई. गुन्हा मागे घेण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. ठाण्यात शिधावाटप नियंत्रण पथकाची मोठी कारवाई. 20,000 लिटरचा डिझेल टँकर पकडला. काळ्या बाजारात डिझेलची होणार होती विक्री. कोपरी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या नामांकित कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजातील महिलांची बाईक रॅली. आरोपीचं राष्ट्रीयत्व रद्द करण्याची फरांदेंची मागणी. अमरावतीतील परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अयान अहमदचे मित्र असलेल्या 4घांना अटक. एकूण 8 आरोपींना आतापर्यंत अटक. मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्यानं कारवाई. अजून काही जणांची चौकशी सुरू. मुंबईतील मालाडच्या भोंदूबाबाला पोलिसांकडून अटक. परवानगी न घेता मैदानात अघोरी पूजा. भूत उतरवण्याची बतावणी करून अघोरी पूजा आणि जादूटोणा. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर भोंदू रिदम पांचाळला अटक. धर्मांतर प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांसोबत दहशतवाद विरोधी पथक करणार. नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल. एटीएसचं पथक सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्र तपासणार. नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरारच. हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान काम करत होती, अशी माहिती. म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी नेस्कोकडून निवेदन जारी. कंपनी परिसरात अवैध पदार्थ बाळगण्याबाबत नेस्कोचं झिरो टॉलरन्स धोरण असून नेस्को किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चूक अथवा निष्काळजीपणा झाला नसल्याचा निवेदनात उल्लेख. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट. सुमारे 6 जणांचे फोन चोरी झाल्याची माहिती. मोबाईल चोरांचा हाय एंड आयफोनवर डल्ला. 4 तरुणांसह 2 तरुणींच्या मोबाईलवर डल्ला. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक. करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 7 वर. आतापर्यंत आयोजकांसह इव्हेंट ऑर्गनायझर तसंच तरुणांचे मित्र आणि ड्रग्ज पेडलरला अटक. नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या रेव्हर्सवर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ. पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीतूनही अनेकांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव. भोंदू अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार एसआयटीच्या रडारवर. खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठमोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याचा संशय. नाशिकसह अहिल्यानगरमधील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची होणार चौकशी. डीआरडीओचा माजी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला. 3 मे 2023ला महाराष्ट्र एटीएसनं कुरुलकरला हनी ट्रॅप गुप्तहेरी प्रकरणात अटक केली होती. बंगळुरूतील शेषाद्रीपुरममध्ये मांजर आणि बोक्याच्या पिलावरून शेजाऱ्यांमध्ये वाद. एका घरात मांजर तर दुसऱ्या घरात बोक्या. मांजरीची 4 पिल्लं कुणी सांभाळायची यावरून वाद विकोपाला. मांजर मालकाची ॲसिड फेकण्याची शेजाऱ्याला धमकी. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वाद मिटला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात पडेगाव इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरून तणाव. पोलिसांनी 35 जणांना घेतलं ताब्यात. अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पडेगावात तळ ठोकून पुतळा नियोजित जागी बसवण्यावरून वाद. संभाजीनगर शहरात गुंडांचा हैदोस. तरुणाचा मोबाईल हिसकावून चाकून हल्ला.
तर दुसऱ्या घटनेत गाड्यांवर दगडफेक करत पिस्तूल रोखलं. गुंडांचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बातमी पुण्यातून. पुण्यातील हंडेवाडी परिसरात मोठ्या अवैध गॅस साठ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. काळे पडल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानावर धाड घातली. तब्बल 103 सिलेंडर जप्त करण्यात आले आणि आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.